रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर गावच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी उजेडात आलेल्या काळ्या जादूचा आणि अघोरी प्रकाराच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी तसेच खेड पोलिसांनी धाव घेत त्या ठिकाणी नेमका काय प्रकार झाला याची माहिती घेतली आणि पंचनामा देखील केला। त्या ठिकाणी 3 विविध खोदलेले खड्डे उकळण्यात आले आणि त्या ठिकाणी काही चिठ्ठ्या देखील सापडल्यात। मात्र त्या चिठ्ठ्यांवरती लिहिलेला मजकूर हा भिजल्यामुळे अस्पष्ट झाला, त्यामुळे ते वाचता येत नव्हतं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य सचिन गोवळकर आणि संदीप गोवळकर यांनी हा प्रकार अंधश्रद्धेचा असून कोणीही घाबरून जाऊ नये, या अशा कसल्याही प्रकारच्या गोष्टींमुळे माणसाच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही अशी प्रतिक्रिया दिली। मात्र तरी देखील स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारचे अघोरी कृत्य, काळी जादू करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। आपल्या बोरघर गावच्या स्मशानभूमीमध्ये एक म्हणजे भानामती किंवा करणी करणं, मुठमाती करणं अशा प्रकारचे प्रकार करून कोणीतरी म्हणजे ते 4-5 खड्डे बांधून त्याच्यामध्ये नारळ, लिंबू, मिरची, त्याचप्रमाणे उलटी बावल्या वगैरे अशा प्रकारचा इथे त्यांनी कार्यक्रम केलेला आहे, जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची घबराट निर्माण व्हावी। त्याचप्रमाणे आजूबाजूची जी काही ह्या परिसरामध्ये म्हणजे बोरघर, उधळे वगैरे या आजूबाजूचे नातूनगर हे जे काही आजूबाजूचा परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्या अशा प्रकारची आपली दहशत असावी, अशा प्रकारचा उपक्रम असू शकतो त्याचा, ज्याने हे केले त्यानं त्याचा। आता खरं सांग म्हणजे ह्या इथल्या नागरिकांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारचं कुठलंही कृत्य काही झालं तरी त्याचा आपला मानवी जीवनावरती काहीही परिणाम होत नाही, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास निश्चिंत राहा, ह्या अशा कृत्यानं घाबरून जाऊ नका। भीतीचं वातावरण आपल्यामध्ये जरी असेल तरी ते वातावरण जे आहे ते म्हणजे तुमच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण व्हावी किंवा त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसराची दहशत असावी, आमचं म्हणजे मांत्रिक तांत्रिक यांची दहशत असावी, अशा प्रकारचं हे कृत्य आहे। आणि याच्यापासून माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे आपल्याला की हे कृत्य हे मानवी जीवनावरती कुठलाही परिणाम करत नाही किंवा मानवी जीवनावरती याचा कुठलाही परिणाम होत नाही, त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही। आणि अशा प्रकारच्या भूत भानामध्ये करणेमूळ अशा प्रकारचे कुठलेही कृत्य आज तगायत अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आलेले नाही आहेत। 21 लाखाचं बक्षीस आहे कुठल्याही मांत्रिक तांत्रिकांना आज तगायत आज जवळपास 35 वर्ष झाली, या 35 वर्षामध्ये ते आव्हान उचललेलं नाही आहे। त्यामुळे हे कृत्य हे फक्त दहशत निर्माण करणं किंवा लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करणं अशा प्रकारचं कृत्य आहे। त्यामुळं सगळ्यांनी हिंदू तांत्रिक मांत्रिक जे बुवा महाराज वगैरे कोण असतील यांच्या काय म्हणतो यांच्या ज्या याला बळी भूलतापाना किंवा अशा प्रकारच्या बळी पडू नका किंवा अशा प्रकारचे जे काही त्यांची कृत्य असतील, नारळ काढणं, कोंबडी वारवून टाकणं किंवा आणखी काही कृत्य असतील, तर हे सगळे कृत्य ही ह्या सगळ्या कृत्याला काही उपयोग नाही त्याचा आपल्या मानवी जीवनावरती होत। त्याच्यामुळं त्या दहशतीला किंवा या तांत्रिक जे काय असतील यांच्या भूलतापाना अजिबात बळी पडू नका, एवढंच माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे। धन्यवाद। Thank you.